तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 1.0 चे 15 पेपर झालेले आहेत। 2.0 चे हा तिसरा पेपर आहे। तिसरा पेपर तुम्हाला यूट्यूबवर मिळतोय। टेलिग्रामला जनरली दररोज 12 वाजता म्हणजे दिवसाआड आपला कार्यक्रम चालू आहे। टाइम टेबल सगळं टेलिग्रामला टाकलेलं आहे। दररोज 12 वाजता तुम्हाला पेपर मिळणार म्हणजे मंगळवारी गुरुवारी शनिवारी मंगळवारी गुरुवारी शनिवारी असे रेग्युलर आपला कार्यक्रम चालू राहणार आहे। लक्षात ठेवा, आपल्याला टेस्टच्या माध्यमातून टॉपिक कव्हर करायचे हे विसरू नका। मुख्याचा अभ्यास करत आहात तर तुमच्याकडून आयोगाची अपेक्षा पूर्वच्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी आहे। म्हणजे थोडीशी लेवल तुम्हाला नक्कीच प्रश्नामध्ये दिसेल। मग तुम्ही काय केलं पाहिजे आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून लक्षात ठेवा, हे गणिताचे असणारे 22 प्रश्न तुम्ही काय केलं पाहिजे, सोडवले पाहिजे। समजा फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी मित्र असेल, त्याचे 22 पैकी 18 बरोबर आले, 17 बरोबर आले, सपोज 17 बरोबर आले तर त्याचे चुकले किती, तर 5 चुकलेत। मग त्याला दिवसभरात उरलेले 1-1.5 तासामध्ये ते 5 प्रश्नांचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन आपल्या बॅचमधून बघून घेणे आणि त्याचबरोबर PYQ क्वेश्चन्स त्या टॉपिकचे सोडवणे। म्हणजे ही रणनीती दररोज ठेवा। बघा, तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर 22 पैकी 22 प्रश्न तुमच्याच आवाक्यातले असणार। हे न विसरता दररोज करत राहायचं। सर तुम्ही नियोजन मंगळवार गुरुवार आणि शनिवार दिले, मधल्या काळात आम्ही काय करू? तर ज्यांनी गेम चेंजर 1.0 सोडवलं नाही त्यांनी ती सोडवा। ज्यांची ती सोडून झाली आहे त्यांनी बूस्टर टेस्ट सिरीज 1.0 पासून तर 10 पर्यंत सगळ्यात जी राहिली असेल ती सोडवा। सगळी कोणतीही सोडवत राहा, त्याचं पुस्तक पण अवेलेबल झाले। फक्त लक्षात ठेवा, दररोज एक पेपर कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवायचं। मग बघा, तिसऱ्या टेस्टचा पहिलाच प्रश्न थोडासा गुगली टाकला होता। तुम्हाला ह्याच्यामधली रॅशनलायझेशन नावाची मेथड जी आहे किंवा छेद समान करून सोडवण्याची काही पद्धत आहे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ती जमते का एवढं चेक करायचं वर्ग आणि वर्गमुळामध्ये। आता इथे पहा, हे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5 आहे, वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 5 आहे। सिंपल लक्षात ठेवा, ह्या दोघांची चिन्ह वेगळे आहेत। छेद सारखा करायचा म्हणजे या ब्रॅकेटने याला गुणायचं, या ब्रॅकेटने ह्याला गुणायचं आणि दोघांचा गुणाकार करायचा। म्हणजे वरती काय येईल बघा, ह्या ब्रॅकेटने ह्याला जर गुणलं तर वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 5 याचा वर्ग होईल, प्लस यांनी ह्याला जर गुणलं तर वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग होईल। छेदाच्या ठिकाणी एका ब्रॅकेटमध्ये वर्गमुळात 7 वर्गमुळात 5 मायनस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 5 प्लस राहील। ठीक आहे, आता बघा, तुम्हाला सूत्रांवर आधारित गणित माहिती आहेत। a स्क्वेअर प्लस a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस का प्लस आहे प्लस a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर असं जर असेल तर 2 कंसात a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर येतं, हे लक्षात ठेवा। हे आहे सूत्र। ह्याच्यामध्ये जर मायनस असतं तर 4ab असते। मग इथे पहा, 2 कंसात कशाचा, a म्हणजे पहिला आकडा वर्गमुळात 7चा वर्ग प्लस दुसरा आकडा वर्गमुळात 5चा वर्ग, करेक्ट। आणि छेदाच्या ठिकाणी हे कोणतं सूत्र आहे, a मायनस b, दुसऱ्या क्रमांकामध्ये a प्लस b असं जर असेल तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा। याच्या जागी वर्गमुळात 7चा वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग येतो, हे लक्षात येऊन जातं। आता मित्रांनो पहा, 2 बाहेर तसं ठेवूया, आतमध्ये काय ते बघा, 7चा वर्ग 7 प्लस 5चा वर्ग, वर्गमूळ आणि वर्ग गायब होते 5 तासाच। छेदाच्या ठिकाणी 7चा हे 7 आलं 5 आलं, वरती बघा वरती 2 येतंय गुणिले किती आलं, किती 7 आणि 5 12 छेद 2, 2 ला 2 गेलं, उत्तर आलं 12, ऑप्शन नंबर 2 बरोबर। म्हणजे इथं फक्त आणि फक्त छेद समान करणं एवढंच होतं। वर्ग आणि वर्गमूळ ही कन्सेप्ट गोंधळातली असेल म्हणून मी ते टाकलेलं। दुसरा मुद्दा, सूत्रांच्या आधारे तुम्हाला ही सूत्र माहीत पाहिजे। पेपरच्या बाजूला हा जो पेपर आहे आपला टेलिग्राम चॅनल संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट या टेलिग्राम चॅनलला 12 वाजता शेअर केलेली बघा, टाइम टेबल टाकले, कधी 12 वाजता शेअर केली बघा, ती PDF डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि मग व्हिडिओ पहा। आणि ज्या ज्या गोष्टी कळल्या, ज्या ज्या प्रश्नामध्ये जी गोष्ट आपण वापर केलाय ते तुम्ही तिथं वेगळ्या रंगाच्या पेनाने, खरं तर हा पेपर सोडवताना ज्यावेळेस तुम्ही सोडवायला घेतलाय त्यावेळेस तुम्ही ब्लॅक रंगाचा पेन वापरला पाहिजे।
जो आपण परीक्षेला एक्झामला वापरणार आहात. आणि आता तुम्ही एक्सप्लेनेशन पाहताय तर तुम्ही रेड रंगाचा ब्ल्यू रंगाचा पेन वापरून तुमचे काही नोट्स तुम्हाला साईडला लिहायच्यात, तुम्हाला काही पॉईंट्स लिहायच्यात, काही ट्रिक्स लिहायच्यात, काही फॉर्म्युले लिहायच्यात, ते अशा पद्धतीने वेगळ्या रंगाच्या पेनाने लिहून ठेवणं. नंतर तो पेपर फाईलला लावून ठेवा. पुढचा पेपर पाहताना हे फक्त रिव्हिजन करत राहा, बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातील. बघा दुसरा प्रश्न, वेन आकृतीचा प्रश्न घेतलाय बघा. खालील वेन आकृतीनुसार सर्वात जास्त लोकसंख्या कोणती भाषा बोलतात ते सांगायचे. सर्वात जास्त कोणती भाषा बोलतात म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते की हा जो गोल आहे हा टोटल गोल हा मराठी बोलणारा आहे. हा टोटल गोल मराठी बोलणार आहे. मग याच्यामध्ये किती येते यांची बेरीज करूया आपण. मराठी टोटल किती येते बघा. बरोबर, मराठी किती येते बघा. मराठी आपल्याला कळेल बघा. असे आकडे घ्यायचे असतात. 18 आणि 12 30, 30 आणि 20 50. बरोबर, 50 50 50 50 आणि 16 किती झाले 50 आणि 16 66 आणि 11 77 77 आणि 13 77 आणि 13 झाले 90 90 आणि हे 90 आणि हे 26 116 झालं बघा. मराठी झालं 116. सेम आता तुम्हाला हिंदीचा विचार करायचा आहे तर हिंदी या सगळ्यांची बेरीज करायची. हिंदी या सगळ्यांची बेरीज करायची बघा. हिंदीची बेरीज करू चला पटकन. बेरीज पटापट. 13 आणि 12 25. बरोबर, 25 आणि हे 25 आणि 20 किती झाले 25 आणि 20 45. 45 आणि हे 30 75. 75 आणि 34. 75 आणि 34 किती झाले बघा. 75 आणि 35 घेतला असतं तर 110 आलं असतं, पण हे 109 आलं. करेक्ट आहे. आता इंग्रजीचा विचार करू मित्रांनो. इंग्रजीच्या गोलामध्ये येणाऱ्या आकड्यांची बेरीज बघा. इंग्रजी कोण कोण येत आहे इंग्रजी चेक करा. 11 आणि 13 24. बरोबर, 24 आणि 20 किती झाले 24 आणि 20 किती झाले बघा 44. 44 आणि बघा 44 आणि 18. 44 आणि 18 किती झाले 44 आणि 18 झाले 62. 62 आणि 19 किती झाले 81. 81 14 किती झाले बघा 81. 95 हे 110. करेक्ट आहे. आता बघा चौथं राहिलं गुज्जू जो आहे त्यासाठी आपण गोल करूया. गुज्जू लोक गुजराती भाषा बोलणारे बघा. हा पिवळा रंग जो आहे त्यांची बेरीज करूया. मग काय ती बघूया आपण. चला कोणकोणते आपल्या राऊंड फिगरचे आकडे मिळत आहेत का बघूया. 16 आणि 14 30 आणि 20 50. 50 आणि हे किती झाले बघा 35. 85 आणि हे किती झाले 100 आणि 129. 129 गुजराती आहे म्हणजे सगळ्यात जास्त 129. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे अशी वेन आकृती तुम्हाला दिली जाईल, त्यानुसार कॅल्क्युलेशन स्पीडने पाहिजे, पटापट बेरीज करायची, उत्तर येऊन जातात. सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन आपण टेस्टमध्ये घेणार हे 100% आहे. आयोगाचं PYQ डोळ्यासमोर ठेवून आपण टेस्ट सिरीज डिझाईन केलेली असते आणि या टेस्ट सिरीजचा 101% फायदा होतो हे लक्षात आलं असेल. तुम्ही अशाच पद्धतीने जाणं गरजेचं आहे. ए विद्यालय आणि बी विद्यालय या दोन शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोड स्तंभालेखामध्ये दिलेली आहे. म्हणजे शाळा कोणती ए बघा, विद्यालय ए आणि विद्यालय बी. बरोबर, विविध परीक्षा इंग्रजी ऑलिम्पियाड, गणित ऑलिम्पियाड, सामान्य आणि वादविवाद. आता त्यातला तिसरा नंबरचा प्रश्न काय बघा. याच प्रश्नावर 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. हा जोड स्तंभालेख आहे, जॉईंट बार ग्राफ आहे. ब्लॅकचा अर्थ बी विद्यालय आहे आणि व्हाईटचा अर्थ ए विद्यालय आहे. आपल्याला काय विचारलंय त्याच्यावर फोकस करायचा. ए विद्यालयाच्या गणित ऑलिम्पियाड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. आता ए विद्यालय गणित किती आलं 10. ही बी विद्यालयाच्या वादविवाद ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या बी विद्यालयाच्या वादविवाद किती आले 5. यांच्या विद्यार्थ्यांसंख्येच्या शेकडा कितीने जास्त आहे 5 पेक्षा 5 ने जास्त गुणिले 100 म्हणजे 100% जास्त आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा 5 ला हे कितीने जास्त आहे 5 ने जास्त आहे गुणिले 100 शेकडा. ऑप्शन 1 बरोबर. सेम आकृती तुम्हाला प्रश्न चौथा. ए विद्यालयाच्या सर्व परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची ही बी विद्यालयाला सर्व परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शेकडा कितीने जास्त आहे. आता याचा विचार करा. 20 10 25 10 म्हणजे विचार करा 20 आणि 30 40 आणि हे 65 आणि बी ला सगळे बसलेले बघा. बी ला 10, बीचा रंग चेंज करतो 10 15 30
आणि 5, 5 हे झाले 20, 20 आणि 10 30, 30 आणि 30 60. आता 60 पेक्षा हे किती जास्त? 5 ने, म्हणजे 60 ला 5 किती टक्क्याने जास्त? गुणिले 100. आता चला कॅल्क्युलेशन करूया. 60 ला 5 जास्त आहे बघा, शून्याला शून्य गेलं, हे किती आलं बघा? 50 भागिले 6, 6 8 48, 8 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग. ऑप्शन नंबर 3 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा प्रश्न काय आहे? प्रणय हा प्रभाकरचा मुलगा आहे, म्हणजे ब्लड रिलेशनचा प्रश्न. प्रणय हा प्रभाकरचा मुलगा आहे. प्रभाकर बघा, प्रभाकरचा मुलगा कोण? प्रणय. प्रणय प्रणय मुलगा आहे, मेल. प्रदीप हा प्रणयचा मुलगा, प्रणयचा मुलगा प्रदीप. प्रदीप प्रदीप मुलगा आहे, मेल. पवन हा प्रकाशचा मुलगा, आता प्रकाशन पवन माहित नाही. परशुराम हा प्रभाकरचा मुलगा, म्हणजे इथं आला परशुराम. परशुराम हा मुलगा आहे कोणाचा? प्रभाकरचा. परशुराम आणि प्रदीप यांच्यामधील नातेसंबंध ओळखा. कोणामधला? परशुराम आणि प्रदीप. परशुराम आणि प्रदीप वडिलांचा भाऊ म्हणजेच कोण? काका. आणि हा कोणाला? भावाचा मुलगा, पुतण्या. काका पुतण्या. ऑप्शन नंबर 4 बरोबर. ट्रॅप म्हणून मी पहिला पर्याय पुतण्या काका दिलाय. लक्षात ठेवा, ज्यावेळेस कंटेंट सेम असतं, इथं पुतण्या काका, इथं काका पुतण्या आहे, कंटेंट जेव्हा सेम असतं तेव्हा सिक्वेन्स फॉलो करायचा. भले अनुक्रमे शब्द असू नसू, तुम्ही सिक्वेन्स फॉलो करा. पहिला परशुराम आहे, परशुराम आणि प्रदीप. परशुराम हे काका होतात आणि हा पुतण्या होतो. काका पुतण्या. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न बघा. मिसिंग टर्म काय दिले? ह्या साईडच्या अंकांचा काय विचार करून मधला आकडा आहे? ह्या साईडच्या अंकांचा विचार करून मधला आकडा काय? ह्या साईडच्या अंकांचा विचार करून मधला आकडा काय? सेम वेने ह्या साईडच्या अंकांचा विचार करून मधला आकडा येईल. मग 45 ही संख्या आहे, बाकीच्या अंकांपेक्षा मोठी दिसते, म्हणजे गुणाकार किंवा वर्गाचा काय विषय असेल? आता 6चा वर्ग 36 आणि 5चा वर्ग 25, लय लांब होते बाबा. मग काय होईल का बघा, ऑपोजिटचा गुणाकार करा. 6 पंचे 30 बरोबर, 3 5 15, 15 आणि 30 की झाले 45. अरे वा, मिळालं. म्हणजे साईडच्यांचा गुणाकार आणि बेरीज करा. चला, 4 7 28 प्लस 4 त्रिक 12, 28 आणि 12 40 धन. बघा इथं 5 5 25 प्लस 3 त्रिक 9, 25 प्लस 9 34 बरोबर आहे. मग 6 पंचे 30 प्लस 4 त्रिक 12, 12 आणि 30 की झालं 42 उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 बरोबर, करेक्ट. चला पुढचा प्रश्न. समजा तुमच्या खोलीच्या भिंतीवर एक घड्याळ उलटे लावले असून त्या घड्याळात, उलटे म्हणजे उलट फिरवले फक्त, त्या घड्याळात सकाळचे 9 वाजले असता जर तास काटा दक्षिणेकडे असेल. आता लक्षात ठेवा, तास काटा दक्षिणेकडे म्हणजे मित्रांनो 9 वाजलेले दाखवा आपल्या घड्याळामध्ये. बघा 9 वाजलेत, हा तास काटा दक्षिण दिशा आहे. दक्षिण म्हणजे इथे ॲक्च्युअली दक्षिण असते, इथं गेली तर इथं काय येईल रे? तर पश्चिम वळला कोणत्या दिशा असेल तर तास मिनिट काटा पश्चिम दिशेला असेल. ऑप्शन नंबर 3 बरोबर. उलटे लावले काय सरळ लावले काय लक्षात ठेवा. तास काटा कुठं आहे त्यानुसार मिनिट काटा कुठं असेल तर पश्चिमेला. बघा पुढचा प्रश्न. एकूण 24 रुपयाची रक्कम प्रिया, नेहा, रिया या तिघींना 50 3 2 या प्रमाणात वाटली तर नेहाच्या वाट्याला किती रुपये येतील? गुणोत्तर प्रमाण कळतंय. नेहाचा वाटा सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. 2400चे तुकडे किती करायचे लक्षात ठेवा. 2400चे टोटल तुकडे होणार 5 आणि 3 8 आणि 2 10, आणि त्यातला नेहा किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. त्यातला तिसरा तुकडा म्हणावा घेतला जाणार. मग लक्षात ठेवा, शून्याला शून्य गेले. 240 गुणिले 3, 24 त्रिक 72 म्हणजे 720. हा वाटा नेहाचा असणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. इथं 3 का घेतलंय? कारण 2 नंबरला नेहा आहे, तिचं गुणोत्तर 3 आहे. 3 नंबरला रिया आहे, त्याचं गुणोत्तर 2 आहे. प्रिया 5 आहे. लक्षात ठेवा, आपला कोण विचारले ते एकूण भागायचं, मग ते लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर किती? 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. PQRST ही 5 गावे समान अंतरावर एकमेकांशेजारी वसलेली आहेत. बर, पी हे गाव क्यूच्या पश्चिमेला पी हे गाव आहे, समान अंतर काढायचंय. आर हे गाव पीच्या दक्षिणेला समांतर आर हे गाव आहे.
टी हे गाव क्यूच्या उत्तरेला, क्यूच्या उत्तरेला कोणतं? टी हे गाव. यस हे गाव टीच्या पूर्वेला, टीच्या पूर्वेला यस हे गाव. तर तुम्हाला काय विचारलंय? आर हे गाव यसच्या कोणत्या दिशेला? यसच्या कोणत्या दिशेला आर गाव? नैऋत्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर. कोणतं गाव कोणाच्या लक्षात येऊन जाईल. बघा पुढचा प्रश्न, आकृत्यांचा प्रश्न घेतलाय. ह्याला ॲनालॉजी ऑफ फिगर म्हणतात. म्हणजे पहिल्या ह्याच्यावरून ही आकृती कशी, ह्याच्यावरून ती आकृती येईल. मित्रांनो काय लॉजिक दिसतंय तुम्हाला? पहिली आणि दुसरी आकृती, दुसरी आकृती पहिल्याच्या डोक्यावर जाते म्हणजे असे होते, तर दुसरी आकृती पहिल्याच्या डोक्यावर येणार म्हणजेच ऑप्शन नंबर तुम्हाला 1 दिसणार. लक्षात ठेवा. बघा पुढचा एकदम बेसिक क्वेश्चन, पदवली आहे. जिथं भागाकार दिले, अपूर्णांकामध्ये भागाकाराचं पहिलं गुणिले करून घ्यायचं असतं. 30/7 भागिलेचं गुणिले करा आणि ही पदवली उलटी करा. 4/23 हे भागिलेचं उलट करा. गुणिले 69 8 भागिले 8. चला कॅल्क्युलेशन करूया. 23 × 1 = 23, 23 × 3 = 69, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. मग वरती बघा 2 × 1 = 15, मग 15 × 3 = 45/7. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे असं इमॅजिन करू नका की मेन्सचा पेपर म्हणजे सगळेच प्रश्न अवघड असतील, असं नाही. त्यांना पेपरचा बॅलन्स ठेवावा लागतो. बॅलन्स ठेवावा लागतो. मग बॅलन्ससाठी ते काय करतात, तर काही प्रश्न एकदम चिल्लर टाकून देतात, पण ते 2 अवघड प्रश्नांच्या मधील आपल्याला असतो, त्यामुळे आपल्याला कळत नाही. तुम्ही परीक्षेला एक गोष्ट लक्षात ठेवा, 22 पैकी 22 प्रश्न सिक्वेन्सने सोडवायला जाऊ नका. पहिले 15-17 प्रश्न सोपे सोपे घ्या. 4-5 प्रश्न थोडेसे लेंदी असणार जे तुम्हाला गंडवणार आहे, पण तुम्ही त्या प्रश्नामध्ये अडकण्याच्या अगोदर बाकीचे सोपे कव्हर करून घ्यायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, समजा पी क्यू आर हे तिघे एक काम अनुक्रमे 12, 25 आणि 75 दिवसात पूर्ण करतात. पी 15 दिवसात, क्यू 25 दिवसात आणि आर कितव्या दिवसात? 75 दिवसात. बरोबर. तिघांचा लसावी तिघे पूर्ण करतायत. तिघांचा लसावी बघा मित्रांनो, 15 यांचा काय येईल? लसावी येईल 75. 15 × 5 = 75, 25 × 3 = 75 आणि 75 × 1 = 75. लक्षात ठेवायचा अर्थ काय होतो? एका दिवसात पी 5 खुर्च्या बनवतो, बनवायच्यात 75 15 दिवस घेतो. क्यू एका दिवसात 3 खुर्च्या बनवतो, बनवायच्यात 75 दिवस घेतो 25. आर हा एका दिवसात 1 खुर्ची बनवतो, बनवायच्यात 75 दिवस घेतो 75. लक्षात ठेवा त्यांनी काय कंडिशन दिली? पी नेहमी काम करतो आणि प्रत्येक दुसऱ्या दिवशी क्यू आणि आर त्याला मदत करतात. म्हणजे एक लक्षात येते का? पहिल्या दिवशी मित्रांनो, पहिल्या दिवशी फक्त 5च खुर्च्या होणार कारण पी कामाला येणार. दुसऱ्या दिवशी पी क्यू आर तिघं येणार म्हणजे तिघांची बेरीज झाली 9. म्हणजे लक्षात येते तुमच्या की तुम्ही 2 दिवसाचा विचार केला तर 14 खुर्च्या होतात. म्हणजे आता दिवस आणि काम हे आपण विचारात घेऊया. बघा 2 दिवसाला 14 खुर्च्या होणार, आपल्याला खुर्च्या बनवायच्यात 75. बघा 2 ला 14 मित्रांनो, 2 ला 14, 4 ला 28 कळतंय का? 6 ला किती होईल? 18 × 3 = 42 बरोबर का? 8 ला किती होईल? 14 × 4 = 56 आणि 10 ला किती होईल? 14 × 5 = 70. म्हणजे तुम्हाला कळलं 10 दिवसात 70 खुर्च्या होणार. आता 11व्या दिवशी 12व्या दिवशी मित्रांनो 84 खुर्च्या होतील. तेवढं नको आहे आपल्याला. 11व्या दिवशी लक्षात ठेवा, 11व्या दिवशी फक्त एकटा पी येणार आहे. तो किती खुर्च्या करणार? 5 खुर्च्या करणार. मग यांची बेरीज जर केली तर टोटल किती होईल? 75. म्हणजे 70 आतापर्यंत आल्या होत्या, त्यात 5 मिळवल्या म्हणजे 11 दिवसात काम होणार आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, आपल्या सिलेबसला ॲक्च्युली आकलन हा शब्द आहे. आकलनावरती मागच्या 2 परीक्षा पाहिल्या, मागच्या 2 वर्षाच्या परीक्षा पाहिल्या. 4 मेन्सचे पेपर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आकलनाचे प्रश्न दिसत नाही, पण आयोग येणार आकलनाकडे. कारण 2 वर्ष विचारलं नाही, 4 परीक्षांना विचारलं नाही याचा अर्थ येणार नाही असं नाही, येणार. मग आकलनावरती विधान, गृहीतक, निष्कर्ष, कारण परिणाम ह्या टाईपचे प्रश्न असतात. मग आता हा जो प्रश्न आहे मी कारणावर घेतलाय. बघा खालील प्रश्नात 2 विधाने दिलेली आहेत, 1 व 2. विधाने एकतर स्वतंत्र कारणे असू शकतात किंवा सामान्य कारणांचे परिणाम असू शकतं किंवा एक विधान इतर विधानांचा प्रभाव असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालील पर्यायाचा विचार करा. आता कारण परिणामाचा प्रश्न आहे. विधान बघा, विधान पहिलं विधान काय सांगतंय? आजचे जीवन खूप वेगवान झाले आहे.
खूप वेगवान झाले. बघा ना, आपली लाईफस्टाईल खूप फास्ट झाली. सर्व पैलूमध्ये सर्व प्रकारच्या विविधतेची मागणी करते, ज्यामध्ये कधी कधी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. दिवसेंदिवस भयानक मेरिट वाढत चाललंय. सगळ्या बाजूनी स्पर्धा आहे. तणावपूर्ण वातावरण होत चाललंय. कारण या स्पर्धेत टिकण्यासाठी गरजेचं पण आहे आणि त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय. तुम्हाला दिसतंय संघर्ष करावा लागतोय. हे दिलंय बाबा. खूप वेगवान लाईफ झाली आहे. आपला संघर्ष करावा लागतोय, खूप कष्ट करावा लागते आणि परिणामी काय लाईफ ही तणावपूर्ण चालली आहे. तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आता ॲक्च्युली तुम्हाला कळतंय ही गोष्ट आहे, खूप लाईफ ही वेगवान झालेली आहे आणि ह्याचाच परिणाम की काय, तरुण काय करतात, आत्महत्या करतायत. म्हणजे विधान एक कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम दिसून येतोय. थोडासा परिणाम दिसून येतोय. ऑप्शन नंबर 1 बरोबर. आता डिपेंड्स हा आकलनाचा प्रश्न आहे. पेपर सेटरच्या डोक्यात काय विचार ठेवून प्रश्न केलेला असेल. आता मी ॲज अ पेपर सेटर हा प्रश्न सेट करताना बाबा लाईफ तणावग्रस्त आहे आणि मग सगळे तणावामध्ये आहे, लाईफ वेगवान आहे असं केलंय. मग याचा परिणाम म्हणून काय केलं जातंय, सध्या पोरं लाईफ तणावामध्ये आहे, हे होतंय ते होतंय म्हणून बरीचशी पोरं आत्महत्याचा मार्ग निवडत आहेत. मग हे कारण ठरतंय आणि हे काय होतंय, परिणाम ठरतोय. म्हणून ऑप्शन नंबर माझ्या दृष्टिकोनातून 1 आहे. तुम्हाला कोणता दृष्टिकोन वाटतोय नक्कीच मला सांगा. हे आकलन आहे 8308 110 110. हा जो माझा पर्याय आहे, हा जो माझा पर्सनल नंबर आहे, सगळ्यांनी सेव्ह करून ठेवायचं आहे. कधी गणिताची अडचण येऊ द्या, सकाळी 7:30 लक्षात ठेवा, सकाळी 7:30 ते 8 या दरम्यान मी सगळ्यांसाठी जे पुण्याबाहेर राहतात त्यांसाठी काउन्सिलिंगचा वेळ ठेवलेला आहे. कधीही गरज लागू द्या. गणित बुद्धिमत्ता सर मी ही परीक्षा करतोय, ती परीक्षा करतोय, प्री करतोय, मेन्स करतोय, काहीही करू द्या. तुम्हाला अडचण आली, नंबर तुमच्या पुढे खुलेआम आहे. वेळ पण दिली, त्यावेळेस मी अवेलेबल असतो. 100% फायदा घ्यायचा आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बघा पुढचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने रुपये 40,000 कर्ज घेतले. त्याने ही रक्कम त्यावरील 6,400 व त्यावरील 6,400 हे एकूण व्याज 16 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. म्हणजे 40,000 कर्ज घेतलं आणि त्याच्यावरती 6,400 व्याज फेडायचं ठरलं. म्हणजे 46,400 एवढी रक्कम द्यायची आणि किती हप्त्यात द्यायची, 16 हप्त्यात द्यायची. प्रत्येक हप्त्याची रक्कम काय समान आहे, वाढ नाही घट नाही, त्यामुळे प्रॉब्लेमच नाही. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. 16ने भागायचंय बस. 16 एके 16, 16 एके 16, 16 दुने 32. आता उरले किती मित्रांनो, उरले 14. 144 झालं. 16 9 144 वरती डबल 0 म्हणजे 2900. हा प्रत्येक हप्त्याची रक्कम असणार आहे. लक्षात ठेवा. खरं तर हा SNचा प्रश्न आहे. SN n/2 2a प्लस n-1d. पण इथं फरक जर मागच्या हप्त्यापेक्षा पुढचा हप्ता काही कमी किंवा जास्त असेल तर याचा वापर करायचा असतो. लक्षात ठेवा. SN म्हणजे टोटल रक्कम किती द्यायची ती, n म्हणजे किती हप्ते 16. पहिला हप्ता म्हणजे काढायचंय हे 16. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये मागचा हप्ता पुढच्यापेक्षा किंवा पुढचा हप्ता मागच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे असं काही दिलं नाही, त्यामुळे काढायची काही गरज नाही. डायरेक्ट भागाकार केला, उत्तर येऊन गेलं. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न पायचार्टचा आहे. सोबतच्या वर्तुळालेख आकृतीमध्ये एका कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण, कामगारांचे वर्गीकरण दिले आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये 900 कामगार आहे कार्यरत असतील तर मार्केटिंग क्षेत्रामध्ये किती कुशल कामगार आहेत, बरोबर, कामगार कार्यरत करत असतील तर कुठं, मार्केटिंगमध्ये. मित्रांनो उत्पादनामध्ये किती दिलेत 90 डिग्री, मार्केटिंगमध्ये 72 डिग्री. साधं सोपं आहे. 90 डिग्री म्हणजेच 900 तर 72 डिग्री म्हणजे किती, तर सिंपल आहे. याच्या हे 10 पट आहे तर याचे हे 10 पट होईल म्हणजे 720 उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा. पायचार्टचा प्रश्न पूर्व असू मुख्य असू सगळीकडे सोपा आहे. हे डिग्री नेहमी 360 असतंय. याला इतकं तर त्याला किती, ही साधी सोपी कन्सेप्ट लक्षात ठेवा. सांख्यिकीचा यूट्यूबवर 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. सांख्यिकी सगळी रिव्हिजन करून घ्या. तुमचं मीन मोड मीडियन सगळं पार्ट त्यात रिव्हिजन होऊन जाईल आणि आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तरी क्लिअरच होत आहे, काहीच अडचण नाही. टेस्ट सिरीज आणि क्लास ह्या दोघांचा फायदा घेऊन पुढे जायचंय. लक्षात ठेवा. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. धातूच्या 3 गोळ्यांना वितळून एक मोठा गोळा तयार केलाय. 3 गोळे स्पेअर त्यांना वितळून एक मोठा गोळा तयार करण्यात आलाय. 3 गोळ्यांची त्रिज्या 3 सेंटीमीटर 4 आणि 5 सेंटीमीटर असल्यास
मोठ्या गोळ्याचे घनफळ जवळपास किती असेल ते सांगा. आता घनफळ काढायचं आहे. तिन्ही गोळ्यांच्या घनफळांची बेरीज म्हणजे मोठा गोळा. म्हणजे याचा अर्थ त्याचे घनफळ किती असेल तर लक्षात ठेवा तिन्ही गोळ्यांचे घनफळ. आता घनफळात सूत्र 4/3 पाय r क्यूब आहे. पाय कॉमन घेतो. आता r क्यूब म्हणजे r1 क्यूब प्लस r2 क्यूब प्लस r3 क्यूब. हे कसं आलं लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या घनफळात सूत्र काय आहे 4/3 पाय r1 क्यूब 4/3 पाय r2 क्यूब 4/3 पाय r3 क्यूब. बरोबर. मग या सगळ्यांचा पाय 4/3 घेतला. 4/3 पायची किंमत 22/7. आता हे कंसामध्ये काय r1 स्क्वेअर r1 क्यूब 3चा क्यूब प्लस 4चा क्यूब प्लस 5चा क्यूब. बघा हे 4/3 गुणिले 22/7 गुणिले हे किती येईल बघा यांचं 27 प्लस 64 प्लस 125. बरोबर. मग 4/3 गुणिले 22/7 गुणिले यांचा बेरीज करा बघा. 7 आणि 4 11 आणि 5 16 चाला 1 1 आणि 2 3 3 आणि 6 9 9 आणि 2 11 चाला 1 216. मग 3 ने भाग जाईल का जाईल. 3 1 3 3 ने भागलं 3 7 21 3 2 6 म्हणजे वरती काय आलं बघा 4 गुणिले 22 गुणिले 72 भागिले किती आलं 7. आता वरती गुणाकार करून भाग द्या चालेल. मग यांचा गुणाकार करू शकतो आपण. बघा काय येत आहे हे आलं 88 88 गुणिले 72 भागिले 7. बरोबर. मग गुणाकार करून भाग द्या 88 72 गुणिले 88 करा आणि मग 7 ने भागू. 8 2 16 चाला 1 8 7 56 आणि 1 57 0 8 2 16 8 2 16 चाला 1 8 7 56 1 57 करा बेरीज 6 7 आणि 6 13 चाला 1 किती आलं 8 आणि 5 13 हा चाला 1 म्हणजे किती आलं 6 6336 भागिले 7. बघा कॅल्क्युलेशन 7 9 63 0 7 5 35. ओके. ऑप्शन नंबर 2 बरोबर 1 बरोबर. म्हणजे 905 पॉईंट समथिंग येणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. हे घनफळाचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न अक्षरमालेचा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल इथं काय येईल बघा. एक तर उभा तरी किंवा आडवा तरी विचार करा. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. बघा इथं काय येईल के पासून ओ 3 सोडून बघा मध्ये 3 सोडून मग इथून 3 सोडा जी पासून 3 सोडून काय येईल के येईल. के ने स्टार्ट होणारा पर्याय 2 गेला पर्याय 4 गेला. लेटर बघा पी पासून आर टी पासून काय येईल व्ही येईल व्ही इथं गेला. ऑप्शन नंबर 3 बरोबर. मग सर मधला आकडा कसा आलाय 81 3चा चौथा घात 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 आणि 625 बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 5 वजा 25 25 600 600 गुणिले 5 625 म्हणजे हा 5चा चौथा घात आहे म्हणजे 5 येणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न पझल टाइप क्वेश्चन घेतला होता. एक ट्रेन पूर्ण प्रवासी भरून निघते. पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरतात. पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरतात. पहिल्या स्थानकावर 1/3 म्हणजे तुमचा पर्याय जो असणार पूर्ण प्रवासी. तुम्हाला काय विचारले सुरुवातीची प्रवासी संख्या काय असणार तर लक्षात ठेवा पहिल्या ठिकाणी 1/3 उतरतात म्हणजे 2/3 राहतात. त्यात 120 अजून चढतात. दुसऱ्या स्थानकावर 40 उतरतात 70 चढतात. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर नवीन माहिती मिळाली की ट्रेनमध्ये पूर्ण प्रवासी बसलेले आहेत. पूर्ण म्हणजे जेवढे सुरुवातीला बसले होते तेवढे. आता बघा ह्यातला पर्याय घ्यायचा 1/3 म्हणजे 3 ने भाग जाणारा पर्याय असणार गेले या दोघांपैकी. आता सुरुवातीची संख्या आपण 4 450 शेवटून वापरू. सुरुवातीला 450 1/3 उतरतात म्हणजे 2/3 राहतात म्हणजे 4 3 ने भागलं तर किती येते बघा 3 1 3 3 5 15 150 गुणिले 2 300 300 आले. आता चढले किती बघा 120 चढले म्हणजे किती झाले 420. आता 420 झाले. दुसऱ्या स्थानकावर त्यातले 40 उतरले की झाले बघा 380 झाले आणि पुन्हा 70 चढले
म्हणजे 450 झाले. ओके का? आता माहिती कळली. सुरुवातीला जेवढी फुल स्थानक होतं तेवढंच आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर किती बरोबर? 4 बरोबर. करेक्ट, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न अंक मालिकेचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? इथे पहा 4 3 12 म्हणजे वाढ घट दिसलं की 2 सिरीज मिक्स असतात. 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक 108 म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर 1 बरोबर. तिप्पट 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 म्हणजे गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 या पद्धतीने. 3 पाचे 15, 15 पाची 15, 3 पाचे 15, 15 त्रिक 15 त्रिक 45 आणि इथं 45 एके 45 आलं असतं. लक्षात ठेवा, आपल्याला याचं काही घेणदेण नाही, आपल्याला फक्त याचं घेणदेण आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6, 8, 12 ने या संख्येने पूर्ण भाग जाईल? 6 ने भाग जाणे, 8 ने 6 ने भाग जाणे म्हणजेच 3 आणि 2 ने भाग जाणे. 12 ने भाग जाणे म्हणजेच कितीने? 3 आणि 4 ने भाग जाणे. आणि 8 ची कसोटी माहिती. लक्षात ठेवा, आता 3 ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जावा लागतो. 4 आणि 3 4 आणि 8 12, 12 आणि 7 किती होतात? 12 आणि 7 19 आणि 6 25, 25 ला 3 ने जात नाही, गायब. बर 3. आता हे 2 ने जाणार आहे सगळ्यांना. 4 चा अर्थ काय? 4 ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकी संख्येला 4 ने भाग गेला तर जाईल, ह्याला 4 ने जात नाही, बरोबर. 8 ची कसोटी शेवटच्या 3 अंकी संख्येला 8 ने जातो का? नाही जात. ऑप्शन नंबर किती बरोबर? 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न काय आहे? ह्याला आपण घातांक म्हणतो. -9, तिथं यम ची किंमत तुम्हाला 3 घ्यायला सांगितली, भागिली -27 चा 3 - 2 बरोबर. म्हणजे -9 चा घन भागिले -27 चा 1 घात. मित्रांनो -9 चा घन भागिले -27 बरोबर. आता -9 चा घन करता येईल तुम्हाला किती? 729 भागिले 27 बरोबर. मायनस मायनस गेलं 27 चा वर्गचे म्हणजे उत्तर किती आलं? 27. ऑप्शन नंबर 4 बरोबर. मायनसचा घन मायनसच येतो, मायनस मायनस गायब, शेवटी प्लस उत्तर. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिशाज्ञान चाचणीचा. राईट ॲरोचा अर्थ होतो पूर्वेकडे 2 किलोमीटर, लेफ्ट ॲरोचा अर्थ होतो पश्चिमेकडे 2 किलोमीटर, अप्पर ॲरोचा अर्थ होतो दक्षिणेकडे 3 किलोमीटर, डाऊन ॲरोचा अर्थ होतो उत्तरेकडे 2 किलोमीटर. आता समीकरण दिले आपल्याला. यम राईट ॲरो, राईट ॲरोचा अर्थ पूर्वेकडे. कोण? यम. कोणाच्या? यनच्या. यनच्या पूर्वेकडे यम किती अंतर? 2. यन हा ओच्या पूर्वेकडे म्हणजे इथं आला ओ, हे 2 बरोबर. ओ हा पीच्या, ओ हा दक्षिणेला पीच्या किती? 3. हा आला पी 3. मग कोणाचं अंतर विचारलंय? यम आणि पी मधलं अंतर विचारलंय, एम पी. मित्रांनो इथं 90 डिग्री. हा टोटल किती होईल? 4. हा झाला 3. पायथागोरस थेरम 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर की नाही? 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 25 आलं. 25 कितीचा वर्ग? 5 चा वर्ग म्हणजे अंतर 5. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. अशा तऱ्हेने 22 प्रश्न झालेत. लक्षात ठेवा, ही गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. आता 3 व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, बाकीचे 12 व्हिडिओ तुम्हाला ॲपमध्ये मिळतील. तिथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये. लक्षात ठेवा, काही गरज लागली तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायची, सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0, त्याचबरोबर 1.0 सुद्धा आहे. ग्रुप सी मेन्स, ग्रुप बी मेन्स सगळ्यांनी जॉईन करून काम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मध्ये मध्ये सराव करायला काय गरजेचं आहे? पूर्व असू, मुख्य असू, काही असू, हे 150 पेपरचा बूस्टर टेस्ट सिरीज, बूस्टर सराव ग्रंथाचं पुस्तक लॉन्च झाले. ह्याच्यामध्ये टेस्ट हे वर्कबुक स्वरूपात आहे. तुम्हाला सोडवायला संधी आहे, वेळ लावून सोडवा. आणि त्याचं एक्सप्लेनेशन याची पण सेपरेट ॲपमध्ये बॅच आहे. म्हणजे आपल्याला आपला गुरु आपल्या मोबाईलवरती आहे. पेपर सोडव, लगेच चुका व्हिडिओ बघून सॉल्व कर. पेपर सोडव, लगेच आपल्या चुका सॉल्व कर. हे सगळं हे पुस्तक घेऊन ह्याच्या आतमध्ये एक कुपन कोड दिलाय, त्या कुपन कोडचा वापर केला तर याची फी 50% होणार आहे. लक्षात ठेवा, या बूस्टर सराव ग्रंथाची. त्यामुळे 100% फायदा घ्या. म्हणजे बूस्टर आता गेम चेंजर असू किंवा बूस्टर असू, तुम्ही टोटल 22 प्रश्न सोडवले, चुकले तुमचे किती? 4-5 चुकले असतील तर 4-5 प्रश्न चुकले बूस्टरचे किंवा ते, तर त्याचा सराव मित्रांनो जे आता तुम्ही मार्केटमध्ये दुकानदारामध्ये जा, दुकानामध्ये जा, तुम्हाला 2 PYQ बुक दिसतील. अंकगणिताचं PYQ
आणि बुद्धिमत्ताचं PYQ टॉपिक वाईज कलेक्शन केलेलं आहे. आयोगाला ओळखायचं असेल हे 2 पुस्तकं गरजेचीच आहे. एवढ्याच गोष्टी करा, बाकी सगळं होईल. म्हणजेच पहिला मुद्दा PYQ बरोबर बूस्टर आणि मेनसाठी आपली गेम चेंजर, ह्या ज्या गोष्टी आहे ह्याच्यातून पुढे जात राहा. बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. बाकी 4थ्या टेस्टसाठी आपण ॲपमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सर्व भेटूया पुढच्या टेस्टमध्ये 4 क्रमांकाच्या. धन्यवाद.